हॅलो. गोलाभाई बोलतो मी, लोकसभेचा उमेदवार MIM पार्टीचं. बोलो भाई, क्या चल रहा है? तुम्ही भाषणामध्ये अशी कशी भाषा वापरताय? तुम्ही मुस्लिम समाजाच्या एवढ्या विरोधात बोलताय तुम्ही. का? अशी भाषा का वापरताय आपण? काय वापरली? दाढी आमच्या ह्याच्यावर ठेवा, फतवे वितवे अशी चुकीची भाषा वापरू नका साहेब तुम्ही. अहो साहेब, मी इथं एका काळजीनं फतवा काढला मग. अहो ती मशाला फतवा मतदान करा. फतवा ठीक आहे, तुम्ही दाढी विडीच्या बद्दल कशाला काय? बोलताय असं? तर मी त्याला काय बोललो की बाबा, तुला जर एखादा उमेदवार आवडत असेल त्या ती माणसाला बाजूला ऐका, ठेवून ते तू तुम्ही त्याचं पर्सनल हे करून तुम्ही त्याला बोलवा. कोण माणसाने सांगितलं? तुम्ही पूर्ण नाही, मुस्लिम त्याला सांगितलं ना मी, तुझं तू तुम्ही वैयक्तिक मुस्लिम आवडत असेल मुस्लिम उमेदवार ते मुस्लिम त्याला सांग. समाजाला पूर्ण मुस्लिम समाजाला तुम्ही असं टार्गेट करायचं नाही गायकवाड साहेब. हा. तुमची चुकीची भाषा आहे. तुम्ही बरं. मुस्लिम समाजाला सॉरी बोलायला पाहिजे तुम्ही. अरे अनेक लोक मुस्लिम समाजच आम्ही सांभाळा या तालुक्यात. मुस्लिम समाज तुम्ही सांभाळला तर मुस्लिम समाज बी तुम्हाला सांभाळला ना. तुम्हाला मतं देऊन मुस्लिम मुस्लिम समाज निवडून येतो समाजच ना. आमचाच आम्ही सांगितलेलंच ऐकत आहे. का तुम्ही त्यांचे का तुम्ही बॉस आहेत का? तुम्ही सांगितल्यावर तुमचं हा, ऐकायचं बिलकुल आहे. तेवढे संबंध आहेत आमचे. हा? आमच्या दारात मस्जिद आहे, बाजूला दर्गा आहे. आम्ही लहानपणापासून त्यांच्यात राहतो. जे जे राहतो प्रसंग पण घडले ते जाऊन मी मिटवलेत. बाप दादाच्या निजाम काळापासून मिटलेले ते विषय मी मिटवलेत. ते त्यांनाही ऐका, माहित आहे ना समाजाला. जिल्ह्यामध्ये हा. मी मुस्लिम समाजाचा मला असं दुःख झालं तुम्ही असं बोललाय म्हणून. हा. तर तुम्हाला असं जे बोललाय तुम्ही मुस्लिम समाजाला माफी मागायला पाहिजे. ओके, थँक्यू. आणि मी इथून पुढं तुमचं असं खपवून घेणार नाही गायकवाड साहेब. बर. ठीक आहे. ओके ओके.